आम्ही काळजीच करत नाही, कारण आम्हाला त्याच्यावर विश्वास आहे. बर देव असा साठवायचा म्हणला तर कुठंच साठवू शकत नाही, पण देवाचं राहण्याचं ठिकाण म्हणजे मन आहे. पण या मनाच्या पलीकडे तुम्हाला जर कुठं ठेवायचं असेल तर तो देवळात, मंदिरात, देवघरात राहणार फार मोठा आहे. किती मोठा आहे? जाग्यावर या. देवाचं लग्न जाग्यावर आलात, फिरत जा पण येत जा. इष्टी चहा पाण्याला थांबती, इष्टीतनं उतरल्यावर मग पुन्हा बसायचं असतंय का सोडायची असती? गाव येईपर्यंत सोडायची. हा, देवाचं लग्न जाग्यावर आलात का? आपण देवाचं लग्न लावित होतो. लक्षात आहे तुमच्या? आहे का? कोणा कोणाचे आहे ना? लक्ष द्यात जा ग माय, पाया पडते तुमच्या. आधीच लय वाईट वाटायलंय मला. लक्ष द्या. चला, देवाचं लग्न. देवाच्या लग्नात निमंत्रण पत्रिका वाटायचं काम नारदांना दिलं. नारद म्हणले देवानं माझं होऊ दिलं नाही, याचं होऊ देत नसतो. देवाच्या लग्नाची पहिली पत्रिका देवाच्या पहिल्या सासऱ्याला दिली. देवाचा पहिला सासरा लक्ष्मी मातेचे वडील समुद्र. लक्ष्मी कुणाची कन्या? समुद्राची. आणि महाराज सागराला कळलं जावई लग्न करतोय. असाच सागर आला उसळ्या मारीत. नारदाला वाटलं आता द्वारकेमध्ये सागर मावणार आहे का? देव आहे तो. 71% पाणी, 29% जमीन, एवढा मोठा महासागर द्वारकेकडे. देवानं अंगाच्या हाताचा एक केस उपटला. किती? एक. हाताचा एक केस उपटला. देवाच्या अर्ध्या केसात अख्खा महासागर मावला. एवढा देव विशाल आहे. मनोज गर्व मोचनम विशाल लोल लोचनम अनंग रंग सागर मनमामि कृष्ण नागर बसे व्रजे कमण्यनम समस्त पाप खंडनम स्वभक्त चित्तरंजनम सदैव नंदनंदनम. अनंत सागर एका कणात मावतील एवढा विशाल देव, पण राहतो कुठे? स्वभक्त चित्तरंजनम हृदय मंदिरी शोधोणी पाहे. तुम्ही मला सांगा, तुमची एवढी एवढी पुळी कुणाच्या नाकात घालायची? केवढा आहे देव, कुठे ठेवायची? म्हणून विचार करा. थिंक अबाउट इट. जास्त काही विचार आम्हाला करायचा नाही, आम्हाला विचार याच गोष्टीचा करायचा आहे. जर इथं राहतोय तर इथं साठवायचा कसा? तर विषय तो त्यांचा. इथं साठवायचा आहे तर विषय नारायण करा. कसा करा? गुरुभकांच्या पायाखाली बाळ तुडवलं गेलं तरी नवलाची गोष्ट ऐक सखे बाई कुंभाराने बाळ. काय अवस्था आहे संतांची महाराज, नाही का? काहीच नका रे. बोलावा विठ्ठल, पहावा करावा विठ्ठल, जीवे भावे. आम्ही तेवढं जरी केलं तरी परमात्मा आमचा आहे. आणि आमचा भक्त परमात्म्यावर विश्वास असला पाहिजे. 7 वर्षाची जनाई दळण दळतीये, परमात्म्याला हाका मारतीये, देव येतो. किती वर्षाची? 42 माणसाचं कुटुंब, घर बसले हाका मारतीये. द्वारकेचा राणा देव येतोय. 2-4 राहिलेल्या माय मावल्या, तुम्हाला काय प्रॉब्लेम झाला? अगं आयुष्यभर शिव्या दिल्या, एकदा तरी वाव्या म्हणा. बाय अशाच भांडत्यात महाराज. प्रेमानं म्हणा ग, भेटला तर भेटला देव. सासू आणि सासरा धीर तो तिसरा. उभ्या कावू भरतारा तू ये रे पा विठ्ठला. विठ्ठला ये रे पा विठ्ठला, ये रे पा विठ्ठला, तू ये रे पा विठ्ठला. प्रपंच दळण दळिले, पीठ म्या भरिले. सासू समोर ठेविले, तू ये रे पा विठ्ठला. सीतामाई भांगात सिंदूर भरत होत्या. मारुतीराया आले, विचारतात, आई काय करताय हो? काही नाही म्हणे मारुतीराया, जेवढं भांगात सिंदूर जास्त भरल माझ्या नवऱ्याचं आयुष्य वाढतंय. शो बाबा गेला ना, सगळा सिंदुरानं भरूनच आला. असा लाल लाल असं गाल, शिपटी बी लाल लाल. सीताबाई म्हणल्या मारुतीराया हे काय केलं? काही नाही म्हणे, सिंदूर लावून आलोय. ते म्हणे का?
तुम्हीच म्हणले की शेंदूर जेवढं जास्त लावीन तेवढं नवऱ्याचं आयुष्य वाढतंय. माझा भीती नवराच आहे, मी सगळ्या अंगाला लावलंय. आता किती वाढेल विचार करा. याला भक्ती म्हणायची आहे. निरागस आहे पण प्रेम किती आहे. 70-75 वर्षाची म्हातारी दारात कृष्णाची रांगोळी काढतीये. उद्धव विचारतोय, आई काय गोड देव काढलास ग, एवढा सुंदर देव तुला जमलं कसा. म्हातारी म्हणली, आयुष्यभर त्याला बघू बघू तर जगले. लय प्रेम आहे रे. हे डंगर मेलं तरी काय वाटायचं नाही. त्यो गेल्यापासून डोळ्याला डोळा नाही. नवऱ्यापेक्षा जास्त प्रेम आहे. अजून काय सांगू सांग. एवढं प्रेम म्हणे मग एवढं प्रेम आहे तर देवाची रांगोळ चुकली कशी. म्हातारी म्हणली, लय मारी ना, डोळे झाकून जरी काढला तरी माझा कृष्ण जसाच्या तसा आला पाहिजे. चुकलंय नाही, चुकलंय. काय चुकलं रे. एवढा सुंदर कृष्ण काढलास, कृष्णाला पायच नाही काढले. गवळण म्हणली, म्हणूनच देवानं तुला गोकुळात पाठवलंय. तुला फक्त अक्कलच आहे. म्हणलं अजून काय पाहिजे. प्रेमही पाहिजे ना. आता प्रेमाचा आणि त्या रांगोळीचा काय संबंध. अरे येड्या, त्याला पाय होते म्हणून तर मला सोडून मथुरेला गेलाय. तिथं त्याचे पाय धरणं माझ्या हातात नव्हतं रे. रांगोळ मी काढली आहे. यात जर मी देवाला पाय काढले आणि इथून निघून गेला तर कोणाकडे बघून जगू रे उद्धवा. म्हणून रांगोळीत पायच नाही काढले उद्धवा. आता प्रॅक्टिकल विचार करा, रांगोळीतला देव जाईल का. पण इथं लॉजिक नाही, ओनली मॅजिक चालतं. तर्क वितर्क नाही, प्रेम भाव. मय्यावेश मनोय मामते युक्ता उपासते श्रद्धया पर्योपेतास्ते मी युक्त तमामता. आणि ही अवस्था ज्याची आहे ना, भक्त ऐसे ज्यांचा विषय तो त्यांचा भक्त ऐसे जाना, विषय तो त्यांचा झाला नावडे जनधन. आणि जो झाला निर्वाणी गोविंद काहीच साकडे. पण हे शक्य कधी. तुका म्हणे सत्य सत्य जगल्याशिवाय नाही. आम्ही एवढे प्रामाणिक आहे, एवढे सत्य आहे. आमच्यामुळं रस्त्यावरच्या पानपईवरचा ग्लास साखळीनं बांधावा लागतो. कळलं त्यालाच कळलं. किराणा दुकानदाराचा पेन सुतळीनं बांधलेला असतो. त्याला माहिती गावलं इमानदार आहे. आमच्या देशात हजाराचं बंडल ज्याच्या खिशात तिचंच नाव दारिद्र्य रेषात. कळलं त्यालाच कळलं. आम्ही एवढे प्रामाणिक लोक आहे. चोर पकडायची मशीन होती, जपानमध्ये आणली, तासात 20 चोर गेले. ऑस्ट्रेलियात आणली, तासात 30 चोर गेले. तीच मशीन भारतात आणली, 15 मिनिटात मशीनच चोरीला गेली. आमच्यासारखा देशच नाही महाराज. आम्ही अरे आम्हाला फक्त माझी गाडी, माझी माडी, माझी दाढी, माझी बॉडी, माझ्याच बायकोची गलगल साडी. तुझी दाढी जळू दे पण माझी बिडी पीठ. कधी कधी जे आपल्यासाठी मेले का फाशीला, ते बिचारे वर बसून विचार करत असतील. ते म्हणत असतील, यहाँ कोई मरे वोटो के लिए तो कोई मरे नोटो के लिए. यहाँ कोई मरे वोटो के लिए तो कोई मरे नोटो के लिए. भगत सिंह सुखदेव भी सोचते होंगे हम भी मरे किन हरामजादों के लिए. कोणासाठी मेलो बाबा. अरे ह्यानं पैशा पायी असा सरपंच केला ज्याला सही सुद्धा ये ना. त्या अंगठ मारू मारू बी आला. मास्तर म्हणला सरपंच झेंडा वंदन, सरपंचाला राष्ट्रगीत पाठ नाही. ते राहिला. मास्तर म्हणले सरपंच झेंड्याची दुरी वाढा. सरपंचानं अशी दुरी वडली, झेंडा खाली सरपंच वर गेला. वरून गाव बघत होता. गाव म्हणला सरपंच चुकला काय. अरे चूक आपली आहे. आज भ्रष्टाचार वाढतोय त्याचं कारण आहे आपली नीतिमत्ता ढासळली आहे. आपण आज क्वार्टरीवर, कोंबडीवर आणि हजारावर मतदान करतो ना, त्याच्यामुळे आपल्याला भ्रष्टाचार पदरात पडतो. काय राहिलं रे. काही शेतकऱ्याचं जीवन तर आहे मला सांगा ना. अरे मी तर म्हणते सरकारपर्यंत माझा कधी आवाज पोहोचला ना तर त्यांना सांगेन, लोकशाही चालवायची तर शिवशाही सारखी चालवा. अरे आज दर आठवड्याला महाराष्ट्रात एक शेतकरी आत्महत्या करतो. पोराच्या मांसावर बापाची नजर पडावी इतका भीषण दुष्काळ शिवकाळात सुद्धा होता, तरी एकाही शेतकऱ्यानं आत्महत्या केली नाही. हे वैभव माझ्या शिवशाहीचं आहे, म्हणून कौतुक मला इतिहासाचं आहे. आता सरकार बोंबलतंय पाणी अडवा, पाणी जिरवा, पाणी अडवा, पाणी जिरवा. हे आताच आहे काय. या महाराष्ट्रातलं पहिलं धरण छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलं खेड शिवापूरला. अशी 32 धरणं महाराष्ट्रात छत्रपतींनी बांधली. अरे हे सोडा, आज सातवाऱ्यावर जी आपली नावं आहेत ना, ती शिवरायांची कृपा आहे. शेतीची पहिली मोजमापणी शिवरायांनी केली. 7 हात 12 कड्या 20 पावलं, ही जमीन तुझी, ही जमीन तुझी, ही जमीन तुझी अशी सांगितली. तेव्हापासून 7-12 ही पद्धत निर्माण झाली. एका वाक्यात सांगायचं म्हणलं तर शिवराय नसते तर 7-12ला आपली नावं लागली नसती. हे मात्र नक्की खरं आहे महाराज. याच्या पलीकडं महिन्याला हातावर जी पगार पडती ना 1 तारखेला, नोकरदार मंडळी, ती कृपा सुद्धा राजांची आहे. आज भिकाऱ्यासारखं जगावं लागलं असतं.
पाटीलकी, देशमुखी, देशपांडकी माझ्या राजानं बंद केली. वतनदारी पद्धत बंद करून वेतनदारी पद्धत माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिल्यांदा चालू केली, म्हणून आज हातावर पगार आहे. कौतुक माझ्या संतांचं, माझ्या शिवरायांचं. काय करायचं माहितीये? या महाराष्ट्रातले कर्ज माफ करणारे पहिले महापुरुष म्हणजे जगद्गुरु तुकोबाराय, हे लक्षात घ्या. जगात सगळ्यात पहिल्यांदा, आवाज मोकळा करा, शेतकऱ्यांचं कर्ज कोणी माफ केलं ना तर जगद्गुरु तुकोबारायांनी. आणि एका दोघाचं नाही, 25 बैलगाड्या कर्जपत्रांनी भरल्या होत्या. किती बैलगाड्या? एका कर्जपत्रावर 200 ते 300 एकरी जमिनी, 100 ते 200 तोळ सोनं तुकोबाराकडे घाण होतं. थिंक अबाउट इट. आपण माजी ग्रामपंचायत सदस्य, माज किती आपल्याला? आपण मारुतीच्या पाया असं पडतो. हे पाया पडायची पद्धत आहे तुझी? अरे मी आल्यावर त्या समोरूनच जाणार. जरा तरी बाळू द्या काहीतरी. हा, लय पैसा पैसा करत जाऊ नका. 65 लाखाची सावकारकी माझ्या तुकोबारायांची. किती लाखाची? 350 वर्षापूर्वीची. आताचा लाख म्हणजे तेव्हाचा रुपया, अशा हिशोबाने 65 लाख. आपला 2 BHK, एक 4 व्हीलर आणि एक बुलेट, तरी भट्टा भट्टा वाजवतो. हप्ते फेड पुन्हा वाजव. लोक काय गुणाचे लोकांना माहिती आहे? तुम्ही सुद्धा कमी नाही. तुम्ही बोलले माझा बाप काय बेकारी नव्हता, तुझ्या दारात दिलंय. अगं लय मोठ्याची ग तू. माझ्या तुकोबारायची बायको पुण्याचं सासर आहे. तुकोबारायचं गुळवे सावकाराची पोरगी तुकोबारायची बायको आवली. 3500 एकर ऊस आहे तुकोबाराच्या सासऱ्याचा. किती एकर? 3500 एकर ऊस आहे. किती? आवलीच्या बापाचा. आपल्या बापाचा 1.25 एकर आहे. त्यो बी पेटन. भजन करीत जा. 1425 माणसं आहेत आवलीच्या बापाच्या हाताखाली. हे वैभव नाहीये. तरी माझी माय नवऱ्याच्या घरी मिठासोबत भाकरी खाती, 4 ठिगळांची साडी नेसती, तक्रार करीत. तुम्ही म्हणसाल तुकोबारा एवढे श्रीमंत होते, मग गरीब कसे झाले? हे काय आपल्यासारख्या लोकांमुळे. दुष्काळात तुकोबारांनी कुणीच धान्याची कोठार रिकामी केली नाही. माझ्या तुकोबारांनी या सामान्य जनतेसाठी धान्याची कोठार रिकामी केली. लोकांनी इतकं लुबाडलं की त्यांच्याच लेकरांना खायला ठेवलं. त्या दुष्काळात तुकोबारांची वाईट परिस्थिती झाली. माझी तुकोबारांची बायको, धोतर फाटलं माझ्या तुकोबारांचं, दुसरं धोतर नव्हतं. खालनं 3 गाठी मारल्या, 2 पळसाची पानं लावली, जेणेकरून नवऱ्याचं धोतर फाटलंय जगाला दिसून येईल. लोकांनी माझ्या नवऱ्यावर हसून ये. नात्यांची लाज जी उमरटाच्या बाहेर जाऊ देत नाही ना, लक्ष्मी तिला म्हणावं परमात्मा तिचं दाम दुप्पट केल्याशिवाय सोडत नाही. विश्वास मी देते. तुम्ही नका वाजवू, तुमची लय व्याक्कार आहे. तुमची 3 टाइम खाती, तरी माहेरी गेल्यावर म्हणती काय बाय जनावर भेटलोय, मी हाय म्हणून सांभाळलंय 3दा खाऊन. काय कमी केलं ग माय देवानं? 5वा पाहुणा आला की थयात थयाच नाचती. किचन मधनं भांड्याचा आवाज आला की समजायचा देवी कुपली, मसोबा मेला. छळच नको. शास्त्र सांगतं, ज्या घरातला पुरुष प्रामाणिकपणे कमवतो आणि ज्या घरातली स्त्री हसमुख चेहऱ्यानं निभावते, त्या घरातला परमात्मा लक्ष्मी कधीच दुरावत नाही. हे आपलं शास्त्र आहे. वाणी रसवती यस्य यस्य श्रमवती क्रिया, लक्ष्मी दानवती यस्य सफलम तस्य जीविता. किती सोपं आहे. उगाच भलत करायचं. न लगती साया सजावे, सुखे येतो घरा निर्वाणी गोविंद. फक्त तुका म्हणे सत्य, परमात्मा राखतो फक्त सहज आणि सत्य जगा. खरं असलं की थोडं त्रास देत, पण इतिहास बदलायची ताकद ठेवतं. खरं छोटा असो वा मोठं, कर्म लहान असो वा मोठं, सत्य असलं पाहिजे. अटल बिहारी वाजपेयींची एक सुंदर कविता, ज्यामध्ये एक दृष्टांत आहे. एका जंगलाला आग लागलेली असते. हत्ती, सिंह, घोडे, लांडगे सगळे पळून जातात. छोटीशी चिमणी चोचीमध्ये पाणी घेऊन जंगलाची आग विझवायला निघते. विझेल? प्रॅक्टिकल विचार करा. विझेल? लोक हसतात. लोक म्हणले चिमणीला एवढंसा जीव ग तुझा, तुझ्या चोचीतल्या पाण्यानं जंगलाची आग विझणार आहे. चिमणी म्हणली दादा खरं आहे तुझं. नाही दादा खरंच आहे तुझा, माझ्या चोचीतल्या पाण्यानं जंगलाची आग विझणार नाही. पण जेव्हा केव्हा जंगलाचा इतिहास लिहिला जाईल ना, तेव्हा माझं नाव आग लावणाऱ्यात नाही, आग विझवणाऱ्यात असेल. हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. कर्म सत्य आहे,
मग भेडवणाऱ्याकडे लक्ष द्यायचं का त्याला या भय, कारण माणूस भीतीनच मरतो बर का. साप चावल्यापेक्षा साप चावल्याच्या भीतीनं. कोरोनात जेवढी मिली रोगानं मिली अर्धी, तर 2-4 तर आपण मारली घर बसल्या. ते म्हणचाल कसं होत आई, बिचारा पाहुणा पॉझिटिव्ह आला, धीर वाटावं म्हणून त्यानं तुम्हाला फोन केला. ते म्हणलं कसं रे दादा पॉझिटिव्ह आलो रो, हा इकून म्हणला बाबा पॉझिटिव्ह आला. मी मग तिथंच मेलो. ती लय बेकार असतं रे, कुत्रा हाल खात नाही रे, बायको जवळ येत नाही रे, डॉक्टर बी पैशासाठी नसलं तरी हाय म्हणतात रे, किडण्या काढून घेतात रे, दवाखान्यात जाण्यात मजा नाही रे, त्याच्यापेक्षा घरी मेलेलं बरं. सकाळी मेलं ती रोगानं मेलं, ह्याच्या फोननं मेलं. मी तर म्हणते 2-3 वर्षात नाही एकदा कोरोना आलाच पाहिजे. येऊ द्या येऊ द्या. लय माजली होती, लय जिरली. तो वाईट याचं वाटतं, महाराज लोकांची बी लय जिरली. आम्हाला तरी काय कमी माज होता वय. आम्हाला वाटायचं शिवलीला पाटील आहे, 10 माणसं पुढं 10 माणसं मागत तारका भेटत नाही आपल्या. कोरोनात कळलं कुत्रा खात नाही. कीर्तन चालू आहे तोवर मजा आहे. हे कीर्तन संपल्यावर म्हणतात ताई मी तुमचा लय मोठा फॅन आहे, 2 वर्ष मिळतो कुठं. आता शिल्पी काढतो रे, ज्यांना हे सुखाचे दिल्या काही नाही रे, पण लय मजा आली. करोडपती करोडपती राम राम घालीत नव्हता गावात कुणाला, पॉझिटिव्ह निघाला. सख्खी बायको सख्खी कुत्र्यासारखी भाकर टाकायची मत्या. नवरान मोत्या एकाच कुटीला होता. पण कोरोनात एक गोष्ट लईच चांगली झाली. ते म्हणचाल चांगलं काय झालं, नाट्या सुद्धा पुरी खपल्या. चिचका इतकं नाक, ती बी फुलाच्या गाडीत हसत हसत गेली. याला सकाळी कळलं हिला नाकच नाही, रात्री मास्क मुळे कळलंच नाही. लय मजा आली. पण काही म्हणा विनोद राहू द्या, पण प्रत्येकाला कळालं वेळ प्रत्येकाची येते. आज तो श्रीमंत आहे, उद्या आज तो गरीब आहे, उद्या आपण. म्हणून एकत्रितपणा फार महत्वाचा आहे. एकत्रित होऊन जगा. या जिद्दीचं बळ एवढं मोठं आहे ना, एकाच मध्येचं बळ एवढं मोठं आहे ना. हे स्वराज्य निर्माण झालं हे माझ्या 18 पकड आणि 12 बलुतेदार या सगळ्यांमुळे.